नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये. खूप दिवसातून आज आम्ही ब्लॉग परत टाकतोय. आज मी आमच्या गावाला आले. माझ्या माहेरची यात्रा आहे आणि आज आम्ही चाललोय उतेश्वराला, जे की आमचं कुलदैवत आहे, जे की एकनाथ शिंदे साहेबांचं पण कुलदैवत आहे. हा आमच्या घरातला चॉकलेट बॉय. विनय बघ जरा लाज चष्माचे विनय, तू हिरो कमी आगळा कोण? कंटाळलो होता आम्ही वाट बघून बघून. आमची गाडी अजून काही आली नाहीये. मुंबई पुण्या ठिकाणी जिप्सी एवढी महाग भेटते आणि हे बघा, हे आमच्या गावा साईडला तर किती आहे. म्हणून मी पण लावून घेतली. इथून नंतर जाताना घेऊन जाऊ, उद्याच्याला होईल. जिप्सी उद्या आमची मोड जत्रा आहे. आज आमचा जागर आहे. आज जागर आहे तर आज तुम्हाला आमच्या देवाच्या इथले गोंधळ, लेझिम, जे मंडळी खेळतात गावातली लोक, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. पण अजून आम्ही इकडे निघालोय, तेच अजून आम्ही इथेच आहे. आम्ही जाणार कधी, आम्ही येणार कधी. तरी 6 वाजता उठलोय मी. तर मला केस धुवायला लागतील म्हणून मी 6 वाजता उठलेली, माहितीये का? के पहिली पाणी तापलं, पहिली नुसती केस धुवून घेतली आणि दुसरं पाणी तापलं तर आम्ही आंघोळ केली. हे बघा, तारापा परत आला. परत बाकीच्या गाड्या चालल्या, पण आमची गाडी काय अजून आलेली नाहीये, त्याच्यामुळे आम्ही पण पुढे जाऊ शकत नाही. बिचारे दोघं जाऊन तिथं बसले, आता कंटाळले ते. हे बघा, हे वटवाघूळ सगळे लटकलेले झाडाला. तापोळा, जे की मिनी काश्मीर म्हटलं जातं, तिथे झाडांना हे असे वटवाघूळ लटकलेलेच असतात. आणि पूर्ण जसे काय फळं आलेत झाडांना, असे ते लटकले. आमची लँड क्रुझर अजून काय आलेली नाहीये. आता आम्ही कधी जाणार, कधी पोहोचणार आणि कधी परत येणार, कारण संध्याकाळी परत आम्हाला जायचंय. फायनली आमची लँड क्रुझर आलेली आहे. येतोय. आता आम्ही उत्याला चाललोय. आता उत्याला किती वाजता पोहोचतोय हा मोठा प्रश्न आहे. तेवढा डोंगर चढायचा आहे वरती आणि तिथं जाऊन मग उत्यावरनं परत संध्याकाळी आमचा जागर आहे, परत यात्रा. त्यामुळं मग प्रॉब्लेम आहे सगळा. तरी पण आता आलोय तर एवढे लांब आलोय तर उत्याला जाऊन येतो, देवाचं दर्शन वगैरे घेऊन येतो. हा तर असतो कसा चांगलं वाटतंय. उत्याला कशाला चाललोय दर्शन घ्यायला. चला, फायनली आमची गाडी गेली तराप्यामध्ये. आता आम्ही चाललोय. फायनली आता आम्ही निघालोय तराप्यातून. हा जो तुम्ही समोर पूल बघताय, हा सोळशी आणि कांधाटी या खोऱ्यांना जोडणारा पूल बनत आहे, जे की फ्युचर मध्ये पर्यटक आणि लोकल लोकांना पण ह्याचा भरपूर फायदा होणार आहे. करू बघलं तरी व्हायचं शाय शाय सुंदर सुंदर नाव काय हाय तुझं. इथे आता आम्ही फायनली पोहोचलो आहे उतेश्वराच्या मंदिराजवळ आणि तुम्ही बघताय जय उतेश्वर. हे बघा, इथे आता आम्हाला जायचंय चढून. इथून जायचंय. हे सगळ्यांची आता गडबड चाललेली आहे निघायची. चल दादा, 5 पायऱ्या उचल. वहिनी उचल घे. हा चल, 5 पायऱ्या उचल.
घाई झालीये. हे बघा, पुढं 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 आणि ही माग. मधल्यामध्ये आपली मी. पुणे. सगळ्यांची स्पीड हळूहळू कमी झाली. अश्विनी थांब ना. चिकू कसं वाटतं तुला? चांगलं. चांगलं. जमला असता चालून चालून बाळा, झोपून तर रमला नाहीस ना? चिकू जमलास? नाही. नाही जमला. हे चोख. आणि इथं वेगळ्या प्रकारे आमच्या रोहितची पण ब्लॉगिंग चालू आहे. काय ब्लॉग करतोय माहित नाही, पण करतोय. आणि हे आहे आमचं कुलदैवत. माझं माहेरचं सरनेम शिंदे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं पण सरनेम शिंदेच आहे. तर हे आमचं कुलदैवत पडतं. आणि नेक्स्ट मंथ म्हणजे जानेवारीमध्ये उतेश्वरची यात्रा पण असते. तेव्हा भरपूर जण ह्या यात्रेसाठी येतात, खूप लांबून लांबून येतात. आता आम्ही तुम्हाला घेऊन चाललोय ह्या उतेश्वराच्या मंदिराच्या मागे पण एक अजून मंदिर आहे, जिथे जत्रेला देवाचं लग्न लावलं जातं. आणि ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. इथून पालखीचा छबिना निघतो. हा, काय माहिती आता नेक्स्ट मंथ पर्यंत हे काम होतंय की नाही, पण यात्रेला भरपूर भावक मुंबई पुणे खूप बाहेरून येतात. नवस खूप असतं. आणि नवसाचे तर खूप असतात, कारण हा देव नवसाला पावतो. त्याचबरोबर आपण तिकडे बघितलं त्या साईडला तर एक म्हणजे चांगल्या प्रकारचं काम चालू आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या देखरेखीखाली हे सगळं चालू आहे. आणि लवकरात लवकर हे एक नंबर बनणार आहे. ही बघा, ही मेन कमानी म्हणजे एक मुख्य द्वार हे तयार होत आहे. आणि हे सगळीकडेच आता मंदिराचं काम चालू आहे. तुम्हाला माहितीच असेल कोल्हापूरची महालक्ष्मीचं मंदिर, जे की ज्या प्रकारे स्थापन केलेलं आहे त्याच प्रकारे इकडे प्रकल्प चालू आहे. लवकरात लवकर तो पूर्ण होईल. आणि त्यानंतर इथे काय देखावा बघायला भेटतोय हे आपण बघूच. पण नेक्स्ट मंथ ह्याच देवाच्या यात्रेचा आम्ही नेक्स्ट मंथ ब्लॉग करणार आहे, उतेश्वराची यात्रा. तर तुम्ही नक्की आवर्जून पहा की पुढच्या वेळेस तुम्हालाही यायला जमेल. हाँ, ये बनने में कितना टाइम जाएगा? अभी तो टाइम लगेगा सर, पत्थर का काम है सर। सब पत्थर का है, तभी भी कितना टाइम जाएगा? अभी मंदिर भी खोल दिया है आपने, वापिस ये भी पूरा स्ट्रक्चर बनना बाकी है। तो पिछले साल हम लोग आए थे हाँ यात्रा में, जी सर। तभी हम लोग को बोला था कि तभी भी 5 साल तभी भी लगेगा हाँ, इतना तो आराम से लग जाएगा सर, आराम से। आराम से लग जाएगा। तभी भी अभी मतलब पहले मंदिर बनाने वाले, अब ये पहले ये गेट फाइनल होगा सर, ये गेट पहिला फायनल करेंगे। मेला तक देना, रात और दिन काम चल रहा है पता। आता हे बघू शकता तुम्ही की 5 वर्ष तरी हे पूर्ण कंप्लीट व्हायला जाणार आहे डेव्हलपमेंट होण्यासाठी. तुम्ही तसं बघितलं आता यांनी तर सांगितलंय तुम्हाला की किती जोरात काम चालू आहे, रात्रंदिवस हे काम करतात ते. तर तुम्ही बघू शकता की हे गेट तर कंप्लीट होत आलेलं आहे. सुबह 7 बजे काम चालू हो जाता है, रात को 12 बजे खत्म होता है। मतलब सुबह 7 बजे से चालू तो रात को 12 बजे तक चालू आहे काम. चालू रहता है। अच्छा अच्छा, म्हणजे मेहनत खूपच चालू आहे जोरात. बघू शकता की कसे पूर्ण जडजड दगडी आहेत, त्या दगडी कशा आणतात, माल मटेरियल कसं वरती आणलं जातं. तर तुम्ही बघू शकता हे क्रेन बनवलेली आहे त्यांनी, अशी रोपवे बनवलेला आहे. हो का, इथे या, तिथून खालून तिथून पूर्ण ट्रॉली भरून क्रेननी वरती आणलं जातं इथं.
तर तुम्ही बघू शकता तिथून आपल्याला आम्ही चालत आलेलो आहे प्रॉपर इथपर्यंत वरती. तिथे खाली पार्किंग आहे, पार्किंग करायची त्या गेट पासून तुम्ही वरती चालत येऊ शकता. हाँ ये ह्याच्यावरती हे चालू आहे, म्हणजे हे असं बघू शकता तुम्ही की हे अर्ध झालेलं आहे. आधा आता हे अर्ध्याच्या वरती अजून त्यांचं काम बाकी आहे. हे त्यांना नेक्स्ट मंथ तक कंप्लीट करके कंप्लीट देने होगा। ये वैसे आपको अकेला ना ये पूरा तो नहीं हो पाएगा, इतना हाँ। ना हो जाएगा क्योंकि इसमें टाइम लगेगा। अभी ये पिलर है, ये पिलरों भी खड़े होंगे, बनेंगे, पत्थर आ चुका है वहाँ पर महावाले टाइम लगेगा ना इसमें। हे मस्त असं स्ट्रक्चर आहे. हे बनणार आहे, इथे गेट बनणार आहे. तुम्ही बघू शकता हे गेट हे बनणार आहे असं. देवाचं कुंड आहे. पाणी बघू शकता एकदम थंड चिल्ड असं एकदम थंड पाणी असतं. जत्रेच्या अगोदर हे साफ करून मस्त पैकी भरलं जातं. इथून आपण पुढे जाऊया जिथे देवाचं लग्न लागतं. तर ते तुम्हाला आता दाखवतो की तिथं आता तुम्हाला ते स्पेशली दाखवतो आता. ते तुम्ही नंतर मग नेक्स्ट आमची व्हिडिओ आहे जी ह्याचाच ब्लॉग येईल की जत्रेचा जो ब्लॉग येईल त्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघाल की तुम्हाला ती गोष्ट कळेल की मी ह्या ब्लॉग मध्ये जे सांगणार आहे ते तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये पण दिसल, बघायला भेटेल आणि ते आश्चर्यजनक असेल. हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओतून सांगतोय. तुम्ही नेक्स्ट ब्लॉग पण बघाल त्यामध्ये तुम्हाला समजेल. बघा आता त्या गंमत काय आहे, काय म्हणजे काय चमत्कार आहे ना, देवाचा काय चमत्कार असतो तो तुम्हाला दाखवतो. यात तर तुम्ही बघताय पूर्ण जंगल आहे, जंगल मधूनच चाललोय. असं वाट आहे एक फक्त, पण जत्रेच्या वेळेस हेच तुम्हाला असं प्रॉपर एक पाच एक फुटाचा रोड असा मस्त बांधलेला दिसेल. इथूनच पालख्या घेऊन येतात इकडे. हो का, हेच ते इथंच ते लग्न लागतं. तुम्ही बघू शकता आल्यासारखं. तर तुम्ही आता हे बघू शकता, हेच झाड जे तुम्हाला बोललेलं ना एक चमत्कार, देवाचा चमत्कार. तर तुम्ही बघू शकता या झाडाला अजिबात मोहर वगैरे काय नाही. नेक्स्ट जी आपली व्हिडिओ आहे म्हणजे आपला जो व्लॉग आहे तो यात्रेचा आहे, त्यावेळेस तुम्ही बघू शकता चमत्कार याच्यावरती. ह्याला अक्षरशः मोहर येतो. हे पूर्ण झाड मोहरनी भरलेलं असतं, मोहर येतो ह्याला. एक आम्ही ऐकलेलं असं की ह्या झाडाला इथे लग्न लागतं. त्या टायमिंगला ह्याला लग्नाच्या टायमिंगला म्हणजे यात्रेच्या टायमिंग पर्यंत या झाडाला मोहर येतो आणि मोहर आल्याच्या नंतर त्याचं जांभूळ बनलेलं असतं. हे आम्ही ऐकून आहे, पण आम्ही काही बघितलेलं नाहीये. आम्ही बघतोय तेव्हापासून तर याला मोहरच येतोय, पण असं आम्ही ऐकलेलं आहे की या झाडाला मोहर येतो. मोहर आल्याच्या नंतर त्याला जांभूळ येतं आणि ज्या टायमिंगला इथे लग्न लागतं त्या टायमिंगला ह्या झाडाचे सगळे फळं हे खाली पडतात. हे आम्ही ऐकून आहे. त्यातनं कुणीतरी हे खाल्लं आणि त्यापासून ते बंद झालं जांभूळ येणं, पण मोहर हा येतोच. हा तुम्ही बघू शकता आमच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही नक्की बघाल ह्याचं की ह्याला मोहर कसा येतो काय येतो ते बघालच तुम्ही. तो वेगळा टाका, कळालं का? आता देवाची पूजा वगैरे झाली आणि सगळेजण बघा कसे आता खायला बसलेत, कारण सगळ्यांना खूप भूक लागली. आणि आम्ही तर काय, आमचा तर आज उपवासच आहे संकष्टी असल्यामुळे. पण बाकीचे मस्त तुटून पडलेत. झूम करा, दाखवा सगळ्यांना जरा. हे बघा आई माझी मम्मी कशी बघते काय बोलतायत. हा हे बघा सगळेजण आता आनंद घेतात खाण्याचा. स्पेशली आमचा विन्या जो फ्युचर मध्ये नवरदेव आहे
त्यांचा पण ब्लॉग यांचा पण ब्लॉग येणार आहे लग्नाचा. पुरेपूर आम्ही आमच्यात लग्न कसे होतात, कसं काय असतं, सगळं दाखवणार आहे त्या ब्लॉग मध्ये. लाजाळू प्राणी आमचा. काय नाही लाजाळू. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे येणारे ब्लॉग तुम्ही पाहू शकता. आणि नेक्स्ट ब्लॉग आमचा ह्याच मंदिराच्या यात्रेवर आहे, देवाच्या यात्रेवर आहे, तोही तुम्हाला बघता येईल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता हे मंदिर असं दिसतंय, पण त्यानंतर जत्रेच्या वेळी ते कसं दिसतंय आणि जत्रेनंतर पण जेव्हा पूर्ण काम ह्याचं होणार आहे त्यानंतर ते कसं दिसणार आहे, हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. फक्त आमच्या सोबत राहा आणि आमच्या चॅनलवर तुमचं लक्ष असू द्या. आणि प्लीज, आम्ही आता नवीन असलो तरी तुमचा सपोर्ट आम्हाला खूप महत्वाचा आहे. तुम्ही सपोर्ट करा. तुम्ही म्हणाल, तुम्ही ज्या गोष्टी कमेंट मध्ये सांगाल की आम्हाला हे बघायचंय महाबळेश्वर मध्ये किंवा आम्हाला इकडे हे दाखवा, आम्ही प्रत्येक पॉइंटची पुरेपूर तुम्हाला माहिती देऊ. आणि तुम्हाला कसं त्या पॉइंट पर्यंत जाता येईल, तुम्ही कसं काय कराल, हे आम्ही सगळं त्या ब्लॉग मध्ये सांगू. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करून ठेवा. आणि महाबळेश्वरची आता आम्ही एक नवीन सिरीज पण आणणार आहे, ज्याच्यामध्ये टॉप टू एंड महाबळेश्वर जे काय आहे ते आम्ही दाखवणार आहे. की तुम्ही कसं फिरायचं, कुठे राहायचं, काय खायचं, कुठे स्वस्त पडेल, कुठे महागडा आहे, कधी आलं पाहिजे, कधी नाही आलं पाहिजे, सगळ्या गोष्टी, आणि किती पॉइंट आहेत आणि कुठे कुठे आहेत, हिडन पॉइंट वगैरे सगळे आम्ही त्या सिरीज मध्ये एक्सपोज करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढची सगळे अपडेट तुम्हाला मिळत जाईल. आणि याच प्रकारे हा ब्लॉग मी इथेच संपवते. धन्यवाद.